सगळे लोक म्हणू लागले अद्भुत चमत्कार आहे. वीरनाथाने सांगितलं की कुठलंही पाणी प्या, तहान भागते, कसंही जेवण करा, पोट भरतं, कुठल्याही गाईचं दूध काढा, ते पांढरच निघतं, कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो देवालाच मिळतो. पण शके 1692 जर आपण विचार जर केला, माणसाला प्रचंड जातीयतेचं वेड होतं आणि जर तो शैव असेल तर शैवाचीच उपासना करणार, वैष्णव असेल तर वैष्णवाचीच उपासना. असं म्हणतात, जात न पूछो साधू की, पूछ लो उसका ज्ञान. साधूची जात विचारायची नसते. सांगितल्यानंतर ते म्हणले काय उपयोग आहे, इतकी मोठी संपत्ती आहे पण सद्गती नाही, याचा वंश खंडित होणार आहे. ब्रह्मादिका जे आराध्य दैवत म्हणून या गुंडा प्रसाद देते. ते जन्माला आले तेच रडायच्या ऐवजी विठ्ठल 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 म्हणत. मल्लप्पा सावकाराला सगळे लोक म्हणू लागले, अरे तू शैवाच्या कुळात जन्मालास आणि तुझ्या मुलाच्या नावाला वैष्णवाचं नाव कसं? देव ज्याच्या बरोबर डुलतो, कसा डुलतो? वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम उदत्य भीक्ष्णम हसती क्वचिच्च विलज्ज उद्गायति नृत्यते च मदभक्ती युक्तो भुवनम पुनाते. आणि तिथं महाराजांनी अभंग केला, जेथे माझा सद्गुरु सखा तेथे काय उणे सुखा, ब्रह्माधिक विच्छिताती सदा जयांची विश्रांती, विरामणे ज्यांची लीला नेणवेती त्या गोपाळ. आम्ही गळ्यामध्ये लिंगही धारण करतो, आम्ही गळ्यामध्ये माळही धारण करतो. अभिमानाचा त्याग करावा लागतो. गळ्यात तुळशीची माळ घालावी लागते. लोक म्हणतात तुळशीची माळ घातल्याने काय होते, अरे तू घालून तर बघ. रामकृष्ण आहे. महाराष्ट्रातील थोर संत परंपरा या सदराखाली आज आपण हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून औसेकरांची थोर वारकरी संत परंपरा ही जाणून घेणार आहोत. मराठवाड्यामध्ये औसा या ठिकाणी औसेकरांची थोर संत परंपरा गेल्या शतकानुशतकापासून कार्य करत आहे. हे कार्य आज आपण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महाराज नमस्कार, रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे. महाराज आपलं स्वागत आहे. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तत्वज्ञानावर आधारित हा संप्रदाय जगाला विश्वशांतीकडे घेऊन जात आहे. हा संप्रदाय जगाच्या तत्वज्ञानामध्ये आपलं अढळ स्थान निर्माण करून उभा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेली ही जी वारकरी संत परंपरा आहे, ही परंपरा अनेक महाराष्ट्रातील संत वर्षानुवर्षापासून शतकानुशतकापासून जनमनात रुजवत आहे. तर औसेकरांची संत परंपरा जी आहे त्याचं उगमस्थान आणि त्याचा विस्तार याच्या बाबतीत आपण जर माहिती सांगितली तर सर्वांना ती माहिती समजेल. औसेकर महाराजांचे मूळ पुरुष सद्गुरु वीरनाथ महाराज. खर तर या घराण्याविषयी खूप चिंतन मनन करण्यासारखे आहे. कारण हा मूळ वीरशैव घराणा, वीरशैव घराणा असल्यामुळे घरामध्ये पहिल्यापासूनच शिवाची उपासना आणि गळ्यामध्ये लिंगाची धारणा. आज परमार्थामध्ये तुम्ही कुठं जाऊन काय परमार्थ करताय हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण शके 1692 जर आपण विचार जर केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या काळात माणसाला प्रचंड जातीयतेचं वेड होतं आणि जर तो शैव असेल तर शैवाचीच उपासना करणार, वैष्णव असेल तर वैष्णवाचीच उपासना करणार. पण या घराण्यातली गंमत अशी झाली, वीरनाथ महाराजांचे वडील यांचं नाव होतं मल्लप्पा सावकार. हे मूळ
गुलबर्ग्याला राहत होते. त्यांना संतती नव्हती, पण संपत्ती प्रचंड होती. संतती नसल्याचं त्यांना प्रचंड असं दुःख होतं. निलंग्याला पीर पाशा नावाचा एक साधू होता. असं म्हणतात, जात न पूछो साधू की, पूछ लो उसका ज्ञान. साधूची जात विचारायची नसते. साधू पाणी बहते रहना, साधू फिरते रहना. त्याप्रमाणे जे कोणी हिंदू लोक पीर पाशाला भेटायला यायचे त्यांना मल्लप्पा सावकार ही जीव घालायचे. एके दिवशी देगलूर येथे महान संत सद्गुरु गुरुगुंडा महाराज, ज्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला, ज्यांनी 14 वर्ष लिंबाचा पाला खाऊन रामपूरच्या वनामध्ये तपश्चर्या पत्नीला घेऊन केली, असे गुंडा महाराज पंढरपूरला जात असताना निलंग्याला काही काळ थांबायचे. मग ते थांबले असताना पीरपाशांच्या समावेत काही आध्यात्मिक त्यांची चर्चा व्हायची. पण ते जातीनं ब्राह्मण असल्यामुळे स्वतः हाताने स्वयंपाक करून खायचे आणि त्यांना कोरडा शिदा मल्लप्पा सावकार द्यायचे. एके दिवशी मल्लप्पा सावकारच्या दुकानी रात्री 2 वाजता गुंडा महाराज गेले आणि शिधा मागितला. त्यावेळेस तिथं शिधा उपलब्ध नव्हता. त्यावेळेस त्यांनी इतरांकडून सगळा शिधा आणून रात्री 2 वाजता गुरुगुंडा महाराजांच्या स्वाधीन केला. सकाळी ज्यावेळेस ते पीरपाशांच्या भेटीसाठी गेले, दर्शनासाठी गेले, तिथे गुरुगुंडा महाराज बसले होते. गुंडा महाराजांनी पीरपाशांना सांगितलं की इरप्पांनी खूप माझी चांगली सोय केलेली आहे. ते म्हटले, काय सोय केली? मग घडलेला प्रसंग त्यांनी सगळा सांगितला. इरप्पा, त्यांचं नाव लिंगायत असल्यामुळे नाव अप्पा लावायचे, त्यांचं नाव इरप्पा होतं. सांगितल्यानंतर ते म्हटले, काय उपयोग आहे, इतकी मोठी संपत्ती आहे पण संतती, याचा वंश खंडित होणार आहे. मग देगलूरच्या गुंडा महाराजांनी मल्लप्पा सावकाराला आशीर्वाद दिला आणि सांगितले की पुढच्या वर्षी ज्यावेळेस मी इथे येईन, तू तुझ्या मुलाला घेऊन ये. ब्रह्मादिका जेहे आराध्य दैवत म्हणूनिया गुंडा प्रसाद दे. गुंडा महाराजांनी त्यावेळेस तिथं प्रसाद दिला. प्रसाद दिल्यानंतर श्रावण वद्य अष्टमी शके 1692 रोजी एका महात्म्याचा जन्म झाला. गंमत अशी झाली, ते जन्माला आले तेच रडायच्या ऐवजी विठ्ठल 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 म्हणत. जन्माला आल्यानंतर सगळे शैव लोक म्हणू लागले, हा तर शैव आहे आणि या वैष्णवाचं नाव कसं काय घेतो. पण महाराजांच्या मुखातलं नाव काही थांबायला तयार होईना आणि महाराजांचं रडणं काही बंद होईल. त्यावेळेस विणा उभा केला आणि विठ्ठल म्हटल्यावरच महाराज रडायचे थांबायचे आणि विणा बंद झाला की महाराज रडायचे. लोकांना आश्चर्य वाटलं. अशा 3 वर्ष गेले. मल्लप्पा सावकाराला सगळे लोक म्हणू लागले, अरे तू शैवाच्या कुळात जन्मालास आणि तुझ्या मुलाच्या नावाला वैष्णवाचं नाव कसं. काही काही गोष्टी समाजाच्या पुढे जाऊन करता येईल. वयाच्या 5व्या वर्षी, 4थ्या का 5व्या वर्षी गिरनार ज्यावेळेस खेळत गावच्या बाहेर गेले, त्यावेळेस पुरातन काळामध्ये गावाला वेशी होत्या. त्या वेशीला कुलूप लावलं गेलं. सगळी लहान मुलं रडू लागले. गिरनाथ म्हटले, काय झालं? सगळे म्हटले, वेशीला कुलूप लावल्यावर आपण घरी कसं जाणार, चला जाऊन बघू तर या कुलूप कसं आहे ते. महाराजांनी कुलपाला हात लावला. कुलपाचं भाग्य, हात लावल्याबरोबर कुलूप गळून पडलं. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं. सगळे लोक म्हणू लागले, अद्भुत चमत्कार आहे. वीरनाथाने सांगितलं की कुठलंही पाणी प्या, तहान भागते, कसंही जेवण करा, पोट भरतं. कुठल्याही गाईचं दूध काढा, ते पांढरच निघतं. कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो देवालाच मिळतो. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. आत्मात्मं गिरिजाम अतिसहचरा प्राणा शरीरम ग्रहम पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार्यो प्रदक्षिण विधी स्तोत्रानि सर्वाधिरो यद्यत कर्म करोमि तत्तत् केलं शंभो तवाराधन. महाराजांनी सांगितलं, शिवस्सर्देव विष्णू विष्णुस्सर्देव शिव. माझ्याकडे हा भेद नाही. असं म्हटल्यानंतर महाराजांनी वयाच्या
6व्या वर्षी पंढरपूरला जायचं धडे निश्चय केलं. पण खूप लहान असल्यामुळे त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना जाऊ दिलं नाही. महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी पंढरपूरची यात्रा निलंग्याहून आरंभ केली आणि महाराज ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांच्या समोर प्रचंड जनसमुदाय निघाला. पण लोक रस्त्यात गळत गेले आणि शेवटी जात 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 ते पंढरपूरला एकटेच महाराज पडले. आणि तिथून महाराजांना पहिला दर्शन महाराजांना जे झालं ते पंढरपुरात आश्विन शुद्ध पंचमी शके 1718 या साली पांडुरंगाच्या मंदिरात महाराजांना दर्शन झालं. तिथंच महाराजांना पहिला प्रसाद हा प्राप्त झाला. आणि मुन्ना महाराजांनी त्याच वेळेस महाराजांना सांगितलं, पाण्यामध्ये जशी बुडबुडा असते तसं तू आणि मी हे वेगळे नाही. नक्षत्रामध्ये जसा पुष्य नक्षत्र श्रेष्ठ असतो तसा माझ्या शिष्यामध्ये तू हा सर्वश्रेष्ठ शिष्य. देगलूरच्या मुन्ना महाराजांची वीरनाथ महाराजांनी प्रचंड अशी सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून औसेकर महाराजांच्या घराण्यामध्ये चक्री वैष्णवाची परंपरा ही अतिशय श्रेष्ठ आहे. विरामणे त्यांची काय वाणू थोरी जया संगे हरी डुल्लत असे. देव ज्याच्या बरोबर डुलतो कसा डुलतो. वाग गदगदा द्रवते यस्य चित्तम उदत्य भीक्ष्णम हसती क्वचिच्च विलज्ज उद्गाय व्यतिदक्त्यतेच मदभक्तियुक्तो भुवनम पुनारे. त्यावेळेस आश्विन शुद्ध पंचमी शके 1718 पांडुरंगाच्या मंदिरामध्ये देगलूरच्या गुरुमुन्ना महाराजांनी वीरनाथ महाराजांना अनुग्रह दिला आणि नाथश्रेष्ठीचा प्रसाद दिला. आणि तिथं महाराजांनी अभंग केला, जेथे माझा सद्गुरु सखा तेथे काय पुणे सुखा. ब्रह्मादिक विच्छिताती सदा जयांची विश्रांती. विरामणे ज्यांची लीला नेणवेती त्या गोपाल. आज औसेकर महाराजांच्या फड परंपरेवर हा अभंग म्हटल्याशिवाय म्हणजे सद्गुरूचं वर्णन केल्याशिवाय गादीचे जे मालक असतात ते जाऊन विणा घेत नाही. जोपर्यंत विणेकरांनी हा अभंग म्हणावाच लागतो ते महाराजांच्या समोर म्हणावा लागतो. मग महाराजांतून विणा घेतात अशी याच्यामध्ये परंपरा आहे. त्याच्यामुळे या घराण्याचं महत्वाचं काम जे झालं पहिलं काम अद्वैत धर्म संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार. त्याच्यानंतर पूर्ण शंकराचार्यांचं तत्वज्ञान महाराजांचं अहम ब्रह्मास्मी आपण ज्याला म्हणतो ते तत्वज्ञान महाराजांनी अंगीकारलं. पुढं महाराजांनी एकूण 4500 अभंग वीरनाथ महाराजांनी केले. अजून ते अभंग छपाई झालेले नाही. पण वीरनाथ महाराजांच्यावर डॉक्टर विनय उपसिंगेकर यांनी खूप सुंदर अशी PhD केलेली आहे. त्यांना डॉक्टरेट महाराजांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले. अजून एक मोरे नावाच्या मुलीने महाराजांच्यावर डॉक्टरेटसाठी अभ्यास करत होती. ती इम्फिल असतानाच तिचा देहांत झाला. शैव आणि वैष्णव याचा जर तुम्हाला संगम बघायचा असेल तर तो औसेकर महाराजांच्या परंपरेमध्ये बघायला मिळेल. आम्ही गळ्यामध्ये लिंगही धारण करतो, आम्ही गळ्यामध्ये माळही धारण करतो. आमच्या घरात जन्मले की तुळशीची माळ घालतात, आमच्या घरात जन्मले की लिंग गळ्यात घालतात. त्यामुळे आम्हाला लिंग आणि माळ याच्यामध्ये अजूनही आम्हाला कधी भेद वाटला नाही. ज्यावेळेस मुंडा महाराज, मल्लप्पा सावकार आणि वीरनाथ महाराजांना घेऊन त्यावेळेस पीरपाशाकडे गेले तर पीरपाशाने आपल्या अंगावरती हिरवी शॉल काढली आणि ती महाराजांच्या अंगावर घातली. तर आजही आमच्या परंपरेमध्ये मस्तकावर हिरवा फेटा बांधायची पद्धत आहे. आणि वारकरी संप्रदाय सुद्धा कधीही कुठल्याही परंपरेला, कधी कुठल्याही संप्रदायाला किंवा कधी कुठल्याही महात्म्यांना सेवा दिलेला आजपर्यंत कधीही विरोध असा केला नाही. आज जवळजवळ 228 वर्षापासून आज मस्तकाला हिरवा फेटा, पायामध्ये चाक, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा घेऊन जर चक्री वैष्णवांची जर परंपरा बघायची असेल तर आपल्याला औसेकर महाराजांची परंपरा बघावी लागेल. या परंपरेमध्ये एकूण 14 अभंग आहेत. ही 14 अभंग मुंडा महाराजांनी तपश्चर्येच्या माध्यमातून प्राप्त केली. त्यांनी तपश्चर्या केली, तपश्चर्येतून त्यांना हे फळ मिळालं.
आणि त्यांनी पुढे हा प्रचार कोणी करावा म्हणून वीरनाथ महाराजांना चक्री भजनाची परंपरा दिली. ते अद्यावत चक्री भजनाची परंपरा आमच्याकडे चालू आहे. आमच्याकडे पहिलं सुरू वीरनाथ महाराजांनी केलं, पुढं मल्लनाथ महाराजांनी केलं, पुन्हा दास वीरनाथ महाराजांनी केलं, पुढं ज्ञानेश्वर महाराजांनी केली, पुढं गुरुबाबा महाराजांना केली. प्रचार प्रसार खूप वाढल्यामुळे दोघांनाही तो अधिकार आहे. पण आमच्याकडे आजही अशी परंपरा आहे, जो गादीवर आहे त्याच्याशी कुणीही आज कसल्याही प्रकारचा वाद न करता आज परंपरा आम्ही सगळी संभाळतो. माझे लहान बंधू आदरणीय पूज्य गुरुबाबा महाराज आहेत, ते या गादीवर विराजमान आहे. पण मला अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगावंच वाटतं की आजपर्यंत कधीही आम्हा दोघा भावामध्ये यत्किंचितही धर्मासाठी म्हणून वाद झालेला नाही आणि मरेपर्यंत होणारी नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो. म्हणून एक चक्री भजनाची आगळी वेगळी परंपरा आज आपल्याला इथे बघायला मिळतं. ते 14 अभंग घेऊन नृत्य करत आज आम्ही भजन करतो. आणि त्या भजनाचं वैशिष्ट्य असं आहे की लहान लेकरापासून ते म्हातारातलं म्हणजे 100 वर्षापर्यंत म्हातारा सुद्धा त्या भजनाशी आपल्याला एकरूप झालेलं दिसतं. असं हे चक्री भजन आहे. घराण्यामध्ये रोज आमच्या घराने नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन करावंच लागतं. रोज तुकोबारायच्या गाथ्याचं वाचन करावंच लागतं. एकनाथी भागवताचं वाचन करावंच लागतं. त्याला वारकरी संप्रदायाचे आपण प्रस्थानत्रयी म्हणतो, त्या प्रस्थानत्रयीचं वाचन करावंच लागतं. वीरशैव धर्मात जन्मल्यामुळे या जातीत जन्मलं त्याची लिंगपूजा रोज करावीच लागते. वारकरी संप्रदायामध्ये राहिल्यामुळे मला तुळशीची माळ घालून देऊ, जो आम्हाला वैष्णव संप्रदायाचा आमच्या गुरुनी मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचाही जप आम्हाला करावा लागतो. पण आम्हाला कधीही असं वाटलं नाही की शिव वेगळा आहे आणि विष्णू वेगळा आहे, विष्णू वेगळा आहे आणि शिव वेगळा आहे. हे दोन्हीही एकच आहे, दोन्ही सारिखे सारिखे असा हाच भाव आमच्या मनामध्ये नेहमी असतो. म्हणून ही एक आगळी वेगळी आणि मोठी परंपरा आहे असं मला स्वाभिमानानं आपल्याला सांगावंच वाटतं. शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायाला एकत्र घेऊन जात औसेकर परंपरा सुरू झाली आणि वीरनाथ महाराजांनी त्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली. ही पताका घेऊन आपल्या परंपरेतील अनेक सत्पुरुष साधू पुरुष आपल्यापर्यंत घेऊन आले ती पताका. आणि आपण आता ह्या सर्व परंपरेचा भार वाहत आहात. आपले बंधूही या परंपरेमध्ये काम करत आहेत. आनंद या गोष्टीचा वाटतो महाराज की 288 वर्षापासून अविरतपणे औसेकर महाराजांची परंपरा काम करत आहे. आणि या परंपरेमध्ये अनेक प्रकारचं साहित्य जे की संत साहित्य आहे ते लिहिलं गेलं. तर त्या संत साहित्याचा परिचय आपण सर्वांना करून द्यावा अशी माझी इच्छा आहे. लारा पांगारकरांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. ते हिंदीतही आहे आणि मराठीतही आहे. त्या चरित्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की तुकाराम महाराजांचे स्वतंत्र पहिले मंदिर इरप्पा नावाच्या साधूने तयार केले. ज्येष्ठ साहित्यकार नरहर कुरुंदकर याने आपल्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की औसेकर महाराजांचा घराणा हा वीरशैव घराणा आहे, पण संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे असा असतानाही ते गळ्यात लिंग घालतात, रोज लिंगपूजा करतात आणि आपल्याच परंपरेप्रमाणे वीरशैव धर्मामध्ये जाळण्याची परंपरा नाही, उरण्याची परंपरा आहे. तर त्या परंपरेचं पालन करतात. हे तत्व पालन करत असताना त्यांनी वारकरी संप्रदायाचा कुठलाही नेम धर्म आणि आचार हा सोडला नाही. हे यांचं वैशिष्ट्य आहे असं नरहर कुरुंदकरांनी. वीरनाथ महाराजांनी एकूण 4,500 अभंग केलेले. बोकील यांनी वीर लीलामृत ग्रंथ या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढे मल्लप्पा महाराजांनी काही अभंग केलेले आहेत. म्हणजे वीरनाथांची करा यात्रा सुफळ होईल तुमच्या गोत्रा, गुरुनाम घ्या रे गुरुनाम घ्या रे, ब्रह्मानंदी डुलारे, प्रसाद घ्यावा अति हरुषे,
विकल्प न धरावा मानसी, त्रिपुटावरी गुरुनाथ, तेथे बैसे मल्लनाथ. असे बरेच अभंग आहेत. ते अभंगाची आजही आपल्याकडे प्रत छापील उपलब्ध आहे, पण वीरनाथ गाथ्यांची प्रत ही छापील उपलब्ध नाही. त्यानंतर मल्लनाथ महाराजांचं चरित्र श्री रंगनाथ तांदळे गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. ते चरित्रही आपल्याला उपलब्ध आहे. चक्री भजनाचं ग्रंथ आपण ज्याला म्हणतो, जो 14 अभंगाचा आहे, तोही ग्रंथ भाविकांना आज उपलब्ध आहे. त्यामुळे औषध संस्थानामध्ये येणारा वारकरी हा वीरनाथ चरित्र असेल, मल्लनाथ चरित्र असेल, मल्लनाथ गाथा असेल, आज याचं चिंतन मनन पारायण करत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, या घराण्यामध्ये हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. त्यानंतर एकनाथी भागवत हे हस्तलिखित आज आमच्याकडे उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरी ही हस्तलिखित आहे आणि भागवतही हस्तलिखित आहे. आणि हरिपाठ सुद्धा अतिशय सुंदर हस्तलिखित आपल्याकडे पाहावयाचा आता मिळतो. पण हे सगळ्या गोष्टी वीरनाथ महाराजांच्या पासून आज जतन केलेल्या आज गोष्टी आहेत. हे आम्हाला सार्थपणे आपल्याला सांगावंसं वाटतं. आणि जेव्हाही केव्हा इथं उत्सवाचे कार्यक्रम होतात त्यावेळेस या ग्रंथाचे पारायण. महाराज, उत्सवावरून विषय निघतो की प्रत्येक परंपरेमध्ये, संत परंपरेमध्ये काही उत्सव हे नित्यनियमाने केले जातात. त्या उत्सवामध्ये काही गावांचा समावेश होतो, काही व्यक्तींचा समावेश होतो, काही अनेक संत परंपरेचा समावेश होतो. जसं धुंडा महाराज देगलूरकरांची संत परंपरेचा आपल्याला आशीर्वाद आहे, तर तशाच पद्धतीनं जे काही उत्सव होतात आपल्या परंपरेमध्ये, तर त्याच्याबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आनंद वाटेल. आमच्याकडे पहिला उत्सव होतो तुकाराम बिजेलाचा. त्या उत्सवाला आमच्याकडे नाथषष्ठीचा उत्सव. हा उत्सव फिरता उत्सव असतो. म्हणजे जोळोजी बाबा आणि मळोजी बाबा उत्सव करायचे. त्यावेळेस देगलूरच्या गुरुगुंडा महाराजांनी वीरनाथाला बोलून सांगितले की हे वीरनाथा, नाथषष्ठीची परंपरा तू पुढे चालू ठेव. मग तेव्हापासून नाथषष्ठीचा उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयेला चालू होतो आणि फाल्गुन वद्य नवमीला त्याचा गोपाळ काढा. हा आता आपण म्हणण्यासारखा हा वेगळ्या वेगळ्या गावात उत्सव होतो. गाव सहभागी होतात. यावर्षी हा उत्सव अयोध्येला केला. किमान 5,000 ते 5,500 लोक आमच्या सोबत अयोध्येला होते. 2 वर्षापूर्वी हा उत्सव द्वारकेला केला. त्याच्यापूर्वी हा उत्सव गाणगापूरला केला. त्याच्यापुढे जवळजवळ 3 उत्सव आमच्या परंपरेत 3 काशीला झाले. त्यानंतर 2 उत्सव रामेश्वरला झाले. त्याच्यामुळे हा उत्सव फिरता उत्सव राहून वेगळ्या वेगळ्या गावात जेव्हा उत्सव होतो त्या परिसरातील किमान या 8 ते 9 दिवसात एका लाखाच्या वर लोक येऊन नाथ महाराजांचं दर्शन घेऊन जातात. तिथे ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, अन्नदान असेल, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल आणि रात्रीचं जागर असेल, खूप मोठ्या प्रमाणात होतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम विद्वान फड परंपरेची माणसं कीर्तनाला बोलवली जातात. बरं, छान. फड परंपरेवरून विषय येतो की वारकरी परंपरेमध्ये अनेक फड परंपरा ज्या आहेत त्या काम करत आहेत. तर आपली ही काही फड परंपरा असेल त्याच्याबद्दल सर्वांना माहिती सांगा. मूळ फड म्हणजे समूहाने लोक एकत्र, याला आपण फड म्हणतो. पण आता पंढरपुरात असे काही फड आहेत की ज्यांची फड महिन्याला भरतात. महिन्याच्या शुद्ध एकादशीला 3 दिवस त्यांची कीर्तन होतात. आजही फड परंपरा ती चालू आहे. आणि आमच्याकडे 2 वाऱ्या मात्र निश्चित आम्ही फड परंपरेला खाली वाळवंटात राहतो. ज्याच्यात ते कार्तिक वारी असते आणि माघ वारी असते. म्हणजे पहिल्या स्वरूपी आपल्याला नाथषष्ठीचं सांगतो. आमच्याकडे पहिला उत्सव हा नाथषष्ठीचा होतो. का म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया ते फाल्गुन वद्य नवमी पर्यंत हा वेगवेगळ्या गावात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा सगळीकडेच हा उत्सव संपन्न होतो.
आणि जिथे जिथे उत्सव संपन्न होतो त्या गावातील लोक दरवर्षी तो उत्सव फार मोठ्या आपल्या आपल्या गावातल्या लोकांना घेऊन साजरी करतात. नाथषष्ठीचा उत्सव झाला की आमचे मूळ पुरुष सद्गुरू वीरनाथ महाराजांचा उत्सव हा ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला होतो. एकादशीला औषा ग्रामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नगर प्रदक्षिणा निघते आणि द्वादशीपासून उत्सवाला आरंभ होतो. वैशिष्ट्य असं आहे की याच उत्सवात पौर्णिमेच्या दिवशी मल्लप्पा महाराजांचाही देहावसान झाला. म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जे गादीवर बसले होते त्यामुळे वीरनाथ महाराजांचा उत्सव आणि मल्लनाथ महाराजांचा उत्सव हा समन्वयानं उत्सव होतो. तो ज्येष्ठ मासाचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि खूप परंपरेचे लोक त्या उत्सवाला येतात. ज्येष्ठ मासाचा उत्सव झाल्यानंतर आषाढ वारीसाठी आम्ही दोघंही भाऊ म्हणजे मी आणि आदरणीय गुरुबाबा महाराज आम्ही पंढरपूरला जातो. आम्ही पंढरपूरला दशमीपासून ते चतुर्दशीपर्यंत आम्ही पंढरपूरला राहतो आणि गुरुपौर्णिमा ही हैदराबादला खूप मोठ्या प्रमाणात गुरुपौर्णिमा साजरी होते. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर नामदेव महाराजांचा समाधीचा उत्सव आमचे सोलापूरचे सगळ्या शिष्य मंडळींच्या समावेश सोलापूरला केला जातो. त्यानंतर श्रावण शुद्ध प्रतिपदेला इथे श्रावण मासाच्या अनुष्ठानाला सुरुवात होते. या घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे, श्रावण मासामध्ये विठ्ठलाच्या चरणावर बेल अर्पण केले जाते. बेल पण ते बेल जे अर्पण करतात ते बेल ओम केशवाय महा, नारायण महा, माधवाय महा, गोविंदाय महा, विष्णवे महा, विष्णूचे मंत्र म्हणून 24 बेल देवाच्या पायावर घातले जातात. देवाच्या मस्तकावरही आपल्याला बेल ठेवता येतो. सुरुवातीला ती पूजा होती आणि पांडुरंगाला म्हणजे पंचसूक्त पवारांना अभिषेक होण्यापेक्षा हा रोज 1 महिनाभर 11 ब्राह्मण मिळून पांडुरंगाला रोज लघुरुद्र करतात. हे विशेष याचं वैशिष्ट्य. आणि एक जर आपल्याला घरी लघुरुद्र करायचा जर असेल तर कमीत कमी 6 ते 7 हजार रुपयाचा खर्च असतो. पण इथं 11 ब्राह्मणाला घेऊन संस्थांकडून म्हणून संपर्क घेऊन केवळ 300 रुपयामध्ये भाविकांना लघुरुद्राचं पुण्य प्राप्त करायची सेवा इथं मिळते. दुसरी महत्वाची गोष्ट, संस्थानात ती पूजा झाल्यानंतर आणि 1 महिना पूर्ण पूजा गादीचे महाराज तिथं बसून रोज देवाची पूजा करतात. देवच देवाची पूजा करतो अशी धारणा आमची असते आणि ती पूजा तिथं संपन्न झाल्यानंतर 1 महिनाभर औषा संस्थानामध्ये रोज 1,500 ते 2,000 लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. ते भक्त आपल्या आपल्या श्रद्धेनुसार येऊन अन्नदान करतात. इथे कसल्याही प्रकारची वर्गणी लोकांकडून पैसे घेऊन काही केले जात नाही. जे भाविक देतील त्याच्यामध्ये आज आपण तो कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या सगळ्या महिला येऊन महिला मंडळाचं भजन करतात. त्यानंतर औषधातली मुलं मिळून हरिपाठ करतात. हरिपाठ झाल्यानंतर तुमच्याकडे छत्री बजण्याची जी परंपरा आहे, छत्री बजण्याची परंपरा म्हणजे पायात चाळ बांधणं. श्रावण वद्य अष्टमीला आहे. ज्ञानेश्वर माऊली आळंदींचा जन्म ही श्रावण वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म देखील कृष्णाचा जन्म त्या दिवशी आहे. हे तिन्ही उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आज आमच्या औषध संस्थानात साजरा केला जातो. त्यानंतर श्रावण वद्य द्वादशीला गोवर्धन पर्वतचा खूप मोठी पूजा आज नाथ संस्थानामध्ये होते. श्रावण मास झाल्यानंतर इथे अथर्व शीर्षाचे पाठ, अथर्व शीर्षाचे पाठ गावातील सर्व जाती धर्माच्या सगळ्या मुलींना मुलांना एकत्रित करून, इथं काही मुलं असतात काही अडचण नाही तर मीही शिकवतो जर आवश्यक आहे तर त्यांना अथर्व शीर्षाचा पाठ शिकवला जातो. आणि भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला खूप मोठ्या प्रमाणात इथं गणेश याग केला जातो. जेवढे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येऊन हवनाला बसतात आणि त्या हवनाचा आनंद घेतात. त्यालाही कसल्याही प्रकारचे आपण पैसे वगैरे देतो. श्रावण मास झाल्यानंतर आज आम्ही किंवा बाबा दोघांपैकी आम्ही काशीला जातो. 4 दिवस राहून काशी विश्वनाथाच्या दर्शनाचा आनंद घेऊन येतो. महिन्याला तर घरातून पंढरीची वारी आहेच आहे. आणि त्यानंतर पुन्हा श्रावण झाल्यानंतर गुरु गुंडा महाराजांचा उत्सव आमच्याकडे होतो.
तर पूर्वी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी पर्यंत इथं रोज नित्य नवचंडी याग होतो. रोज 9 दिवस आईची सेवा केली जाते. त्याच उत्सवामध्ये द्वितीय पासून म्हणजे अश्विन शुद्ध द्वितीया ते अश्विन शुद्ध पंचमी पर्यंत आमचे जे मूळ पुरुष आहेत वीरनाथ महाराज त्यांचे जे गुरु आहेत देगलूरचे गुरुगुंडा महाराज त्यांचा उत्सव साजरा होतो आणि त्यांच्या उत्सवाची गोपाल काला साजरा होतो. या उत्सवात गंमत अशी झाली, आमच्या गादीचे महाराज ज्ञानेश्वर महाराज त्यांचे मोठे भाऊ एकनाथ महाराज त्यांचं त्याच उत्सवामध्ये निधन झालं. तरी आमच्याकडे उत्सव बंद पडला नाही आणि चक्री भजनाची परंपरा बंद पडली नाही. असे एक अलौकिक प्रमाणात उत्सव आमच्याकडे साजरा. अश्विन झाला की कार्तिक वद्य दशमीपासून निलंग्याचा उत्सव आरंभ होतो. तो निलंग्याचा उत्सव म्हणजे माऊलींचाच उत्सव आपल्याकडे साजरा करतात. माऊलीने समाधी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली. तो समाधी सोहळा आम्ही लोक निलंग्याला साजरा करतो. निलंग्याला जिथं आम्ही उत्सव साजरा करतो त्याला बारव म्हणतात. बारव म्हणजे तिथे खूप मोठी विहीर आहे, ती बारवाची विहीर आहे आणि त्या बारवर आज आम्ही उत्सव साजरा करतो. तिथं 4 एकरची एक शेती आहे आणि त्या 4 एकरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमते आणि तिथं तो उत्सव कार्तिक वद्य चतुर्दशीला गोपालकाला होतो. जवळजवळ त्या उत्सवात 30 ते 40 हजार लोक परिसरातले हजर लावतात. तो उत्सव झाल्यानंतर या परंपरेचे म्हणजे औसेकर महाराजांच्या परंपरेचे 5वे पीठाधिपती ज्ञानेश्वर महाराज त्यांचा निधन दत्त पौर्णिमेला ज्ञानेश्वर महाराज त्यांचा उत्सव हा मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी पासून चालू होतो. ते प्रतिपदेला त्याचा काळा होतो. तो उत्सव होतो. तो उत्सव झाल्यानंतर पंढरपूरला माघ शुद्ध द्वितीयेला इथून दिंडी निघते आणि माघ शुद्ध दशमीला ती पंढरपूरला पोहोचते. दशमी, एकादशी, द्वादशी आणि हे ती त्रयोदशी 4 दिवस पालखी मल्लप्पा महाराजांची पालखी निघते. ती पंढरपूरला वाळवंटामध्ये राहते. कबीर घाटाला औसेकर महाराजांचा फड म्हटलं तर तुम्हाला कुणीही सांगतो. ती जी दिंडी निघते दिंडीला कमीत कमी 15,000च्या आसपास लोक असतात. जवळजवळ 350 ते 400 गावच्या दिंड्या येऊन त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि तिथून परत आल्यानंतर म्हणजे दिंडी जातानाही चालत असते आणि येतानाही परत असते. येतानाची जी दिंडी आहे ती माघ वद्य पंचमीला दिंडी परत येते. माघ वद्य दिंडीला परत आल्यानंतर या परंपरेचे 3रे पीठाधिपती दास वीरनाथ महाराज यांची प्रकृती खालावली. सगळे म्हटले आपण पालखी बोलवून घेऊन तुम्ही दर्शन घ्या. आणि ते म्हणले नाही, पालखी वेळेवर येऊ द्या, मी पालखीचं दर्शन घेऊनच देह सोडतो. ते पालखी आली, पालखीचं देह दर्शन घेतले आणि त्याने आपला देह सोडला. त्याच्यामुळे तो उत्सव मार्गशीर्ष मासात गोपाळपूरला साजरा होतो. इथं गोपाळपूरला जवळजवळ 150 वर्षापूर्वी कृष्णाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. महाराष्ट्र शासनानं त्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे आणि शासनानं अजूनही त्याच्या विकासासाठी भरीव निधी यावेळेस शासनाने त्याला दिलेला आहे. त्यामुळे गोपाळपूर सुद्धा एक अतिशय सुंदर असं तीर्थक्षेत्र झालेलं आहे. त्या गोपाळपूरमध्ये अजिबात कसल्याही प्रकारचा कमर्शियलायझेशन तुम्हाला काही दिसणार नाही, व्यावहारिकता तुम्हाला दिसणार नाही. तर फक्त भक्तीच तुम्हाला त्या गोपाळपूरला दिसेल आणि अतिशय सुंदर असं त्याचं काम झालेलं आहे. गोपाळपुरात गेल्यानंतर आजही आपल्याला तिथून मन उठवत नाही. तसा मार्गशीर्ष महिन्याचा उत्सव, असा माघ महिन्याचा उत्सव आज आपल्याकडे साजरा होतो. खूप मोठ्या प्रमाणात इथं उत्सवाची परंपरा आहे. दर 2 महिन्याला एक उत्सव होतो. मोठ्या प्रमाणाच्या उत्सवात अन्नदान होतं, मोठ्या प्रमाणात नामस्मरण होतं, मोठ्या प्रमाणात चक्री भजन घराण्यात तिथं साजरा होतात आणि प्रत्येक उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त यामध्ये सहभागी होतात.
फार सुंदर परंपरा आहे महाराज. एवढी विस्तृतपणे तुम्ही सांगितली ही परंपरा, उत्सवाची परंपरा, ही औसेकर महाराजांची महाराष्ट्राला अतिशय छानपणे परिचित झालेल्या ह्या परंपरेचा, की केवढी मोठी परंपरा आणि हजारो लोक, लाखो लोक या परंपरेमध्ये सहभागी होत आहेत वर्षानुवर्षापासून नित्यनेमानं. आणि त्याच्यामुळंच हा जो संप्रदायाचा जो भगीरथ आहे तो पुढे, ही गंगा ही पुढे पुढे जात आहे. हा आमच्याकडे चक्री भजन खूप सुंदर आहे. चक्री भजनाच्या शेवटी संतांना विठ्ठल स्वरूप असं केलेलं आहे. त्या विठ्ठल स्वरूपात आपण जर पाहिला तर त्याच्यात एकही भारतातली जात सुटली नाही. त्या साधू संतांच्या बरोबर सगळ्या संतांचं नाव घेतलं जातं. विठ्ठल विठ्ठल, दया घना विठ्ठल विठ्ठल, कृपा घना विठ्ठल विठ्ठल, केशव विठ्ठल, माधव विठ्ठल, नामा विठ्ठल, दामा विठ्ठल, एका विठ्ठल, तुका विठ्ठल, हे विठ्ठल स्वरूप आहे. राका विठ्ठल, बाका विठ्ठल, बंका विठ्ठल, चोखा विठ्ठल, गोरा विठ्ठल, गहिनी विठ्ठल, कबीर विठ्ठल, कमाल विठ्ठल, सेना विठ्ठल, सैना विठ्ठल, ज्ञान्या विठ्ठल, श्री गुरु विठ्ठल, माधव विठ्ठल, केशव विठ्ठल. आपण जर बघता या सर्व विठ्ठलाला संतांचं नाव विठ्ठलाच्या बरोबर घेऊन आम्ही लोक धन्य होतो. आणि या घराण्याचं वैशिष्ट्य आहे की चक्री भजन जे आहे, आमच्या घरात जर एखाद्याचं निधन जरी झालं तरी चक्री भजन कधीही बंद होत नाही. त्या प्रेताच्या समोर त्याला ठेवून आपली भजन उपासना कशी असावी हे आमच्याकडून परंपरेकडून शिकायचं आहे. आपण आपल्या ज्या संत परंपरा आहेत त्या धार्मिक कामाबरोबर सामाजिक उपक्रमाचंही बऱ्याचशा संत परंपरा काम करत आहेत. तर आपल्या परंपरेचं जर काही सामाजिक काम असेल वेगळं आणि आगळं तर ते लोकांपर्यंत जाऊ देत, माहिती होऊ देत त्यांना. आत्ताच आपण मठात येतानाच पाहिलं असाल, बाहेर एक पाणपोई लावलेली आहे. संस्थांच्या वतीनं उन्हाळ्यात येणाऱ्या प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मठात येणाऱ्याला नाही, रस्त्यावरून जाणाऱ्याला जरी ताणलेला असेल तरी त्याला केलेलं आहे. इथं कधीही जरी मनुष्य जर आला तर त्याला प्रसादाची व्यवस्था केली जाते. दुसरी गोष्ट, जो कोणी किडनीचा पेशंट असतो वर्षाला आपण त्याच्यासाठी 1-2 लाख रुपये आपण देतो की तो किडनीचा पेशंट राहायला पाहिजे. आम्ही त्या दवाखान्याला संस्थांच्या वतीनं आम्ही त्याला 300 ते 400 रुपये देतो. त्याचं डायलिसिस जर समजा 800 रुपयाला होत असेल तर त्याचे अर्धे पैसे आम्ही भरतो. 1200ला जरी होत असलं तरी आम्ही 400 रुपये भरतो. आमचं एक त्याचा ठेका सगळा ठरलेला आहे. त्यामुळे डायलिसिसचं काम खूप मोठं होतं. दुसरी गोष्ट, जी बाई बाळंतीण झालेली असते त्या बाईला खुराक लागतो, खुराक. मग तो खुराक द्यायची व्यवस्था किंवा दूध द्यायची व्यवस्था आम्ही लोक करतो. थंडीमध्ये जिथं अनाथ लोक आहेत किंवा असे जिथं आपण ज्याला झोपडपट्टी म्हणतो किंवा जे लोक मागणारे असतात, आम्ही त्यांना शोधून काढून त्यांना पायातली चप्पल असेल, ब्लँकेट्स असतील, छत्री असेल, हे सतरंज असतील किंवा अशी गालिचे असतील, आम्ही त्यांना द्यायची एक व्यवस्था करतो. दुसरी गोष्ट, संस्थांच्या वतीनं एखादा रक्तदान शिबिर होतं आणि ते एखाद्या उत्सवात आम्ही कधीतरी घेतो. मग ते उत्सवात घेतल्यानंतर त्याच्या बाटल्या आम्ही नाही त्या ब्लड बँकेला आम्ही संपर्क करून आणि ते ब्लड बँकेला आम्ही देतो. त्याच्यानंतर भजन परंपरा जी आहे ते इथं चांगल्या पद्धतीने गरजू लोकांना शिकवली जाते. समजा एखाद्याला कुठल्याही गोष्टीची जर गरज पडली तर ती गोष्ट अंध होऊन त्याला द्यायची नाही, तर पूर्ण विश्वास होऊन खात्री करून त्याला देण्याची जर गरज असेल तर संस्था त्याला निश्चितपणे आज आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करतो. आणि जास्तीत जास्त सामाजिक कामामध्ये आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी इथं कुमार स्वामी महाविद्यालय म्हणून आहे, मी त्याचा अध्यक्ष आहे त्या कॉलेजचा. जर समजा लोकांना जर काही मदत लागली शैक्षणिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे आज आम्ही त्याला एक मर्यादा करून घेतो की कारण काय जगात असे अनेक लोक आहेत, तर आम्ही काय करतो वर्षाचे 50,000 रुपये या गरजू शैक्षणिक लोकांना देण्याचं काम मी निश्चितपणे करतो. वारीमध्ये जे लोक चालत असतात त्यांना औषधोपचाराचा जितकाही काही काम असेल
नाथ सेवा मंडळ आणि संस्थान त्याला उचलत असते. अशा प्रकारे स्वेटर्स असतील, ब्लँकेट्स असतील, पायातल्या चपला असतील, छत्री असते. वारीत जाताना या सगळ्या गोष्टींची लोकांना गरज पडते. मग आम्ही गरजू लोकांना हुडकून आम्ही त्या गोष्टी त्यांना देतो. जाताना असं प्रत्येकाला आम्ही नाही, ज्याला खरोखर याची गरज आहे त्याला निश्चितपणे देण्याचा आम्ही उपक्रम करत असतो. आणि विशेषतः की आमच्या मंडळीत किडनी फेल होऊन वारल्या त्याच्यामुळं कुठलाही किडनीचा जर पेशंट आला तर त्याला अतिशय सन्मानानं आम्ही सहकार्य आमच्या हातून जितकं होईल करायचा आम्ही प्रयत्न करतो. याप्रमाणे संस्थान अनेक सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग घेत असते. संतांची परंपरा ही महाराष्ट्राला समृद्ध करत आलेली आहे. आता सध्या ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत परंपरा आहेत त्या समाजाभिमुख काम करत आहेत, परंतु आपण त्या संत परंपरेचे, एक मोठ्या संत परंपरेचे पाईक आहात. आपण या माध्यमातून, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना काय संदेश द्याल की या वारकरी संत परंपरेच्या माध्यमातून कशा पद्धतीचं आचरण लोकांनी ठेवलं पाहिजे, किंवा या संत परंपरेची आत्ताच्या काळामध्ये आवश्यकता काय आहे? मी असं म्हणेन की आमची अशी धारणा आहे की वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत होऊन गेले ते अवतारिक संत. संतांनी अडचणीतून परमार्थ कसा करावा आणि तो करत असताना नीती आणि आचरण कसं सोडू नये हे प्रत्यक्षात करून दाखवतो. आपण बघा, ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही अवतारिक सत्पुरुष, अवतार पांडुरंग नावं ठेवलेले महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आज जरी आपण असं जरी म्हणतो तरी त्यांच्या वडिलांना, आईला समाजानं देहदंडाचं प्रायश्चित्त दिलं की नाही. तुम्ही किती मोठे आहात हे न बघता तुम्ही काय करू शकता समाजासाठी. या आता तुम्ही मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीच्या लोकांनी जर ओळखलं असतं तर पैठणला पाठवलं असतं, आणि पैठणच्या लोकांनी जर ओळखलं असतं तर रेड्याच्या मुखातून वेद बोलवावं लागलं असतं. म्हणजे संतांनी नुसतं चमत्कार केला नाही, संतांनी ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, भागवत असेल, याच्यातून आपले विचार म्हणण्यापेक्षा माणसाची जी जीवन पद्धती चांगली जगून परमेश्वराची प्राप्ती कशी करावी याच्यासाठी त्यांचं फार मोठ्या प्रमाणात त्यांचं लिखाण आहे. तरी वारकरी संप्रदायाच्या लोकांनी, विशेषतः मराठी माणसाने, प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी ही असलीच पाहिजे, भागवत असलाच पाहिजे, तुकोबारायांचा गाथा असलाच पाहिजे. ज्याला चिंतन आणि मननची खूप आवड आहे त्यांनी अमृतानुभव असेल, चांगदेव पासष्टी असेल, इतर माऊलींनी केलेले सगळे ग्रंथ असतील, त्या ग्रंथाचा अभ्यास हा केलाच पाहिजे. आपण मराठी आपण महाराष्ट्रात जन्मलो, मराठी माणसात आपण राहिलो. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराजांचा सार्थ अभिमान राहिला पाहिजे की आम्ही ज्यांच्या मराठी माणसात जन्मलो, की ज्या मातीत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, हे अशाने जे आम्हाला साहित्य दिलं, अशाने आम्हाला जे तत्वज्ञान दिलं, अशाने आम्हाला जे धर्माचरणाची पद्धत शिकवली, आचारा लभते आचारा लभते आचारात कीर्ती मापनती पुरुषोत्तम आचारो प्रथमो धर्म, हे आम्हाला वारकरी संप्रदायाने शिकवलं. वारकरी संप्रदायामध्ये अभिमानाचा त्याग करावा लागतो. गळ्यात तुळशीची माळ घालावी लागते. लोक म्हणतात तुळशीची माळ घातल्याने काय होते, अरे तू घालून तर बघ, म्हणजे काय होतं ते कळतं. जेवण केल्याशिवाय पोट भरू शकत नाही, साखर खाल्ल्याशिवाय ती गोड लागू शकत नाही, माळ घातल्याशिवाय त्याचा अनुभव येऊ शकत नाही. माळ घालायला पाहिजे, एकादशी सारखा व्रत केला पाहिजे. मी प्रत्येक मराठी माणसाला सांगतो की विठ्ठल आमचे कुळीचे दैवत. मला तर अजून सार्थ अभिमान आहे की अशा विठ्ठलाची सेवा आपल्याला करायला मिळते आहे की ज्याच्या पायावर हे मस्तक ठेवायचं भाग्य आज आपल्याला प्राप्त. या डोळ्याला आणि हाताला एवढं भाग्य मिळतंय की जो ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराजांच्या शब्दावरून तो पोट फिरवून आपली दृष्टी त्याच्यावरून तो फिरवू शकतो. हे आपलं भाग्य आहे. तरी मराठी माणसाने त्या गोष्टीचं निश्चितपणे आचरण करून आज एक महाराष्ट्र घडवावा. कारण अजय्यंच विश्वस्य देहीच शक्ती, जगातले सगळे राष्ट्र जरी एकत्रित येऊन भारत मातेवर हल्ला करायचा जर प्रयत्न केले
तरी जगातले सगळे लोक एकत्रित येऊन आम्हा वारकऱ्यांना आमचा धर्म सोडायचा जरी प्रयत्न केला तरी तो कधी सुटणार नाही. उलट जो आमच्याकडून तो सोडवायला आलाय तो आमच्याशी एकरूप होऊन जाईल एवढी आमची दृढनिश्चितता आहे. एवढी दृढनिश्चितता वारकऱ्यांनी ठेवावी हेच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. घरामध्ये जर रोज एक पान ज्ञानेश्वरी, एक पान गाथा, एक पान भागवत जर वाचलं तर तुमचं घरच मंदिर होऊन जाईल. तुमच्या घराचं लोक दर्शन घेतील एवढं निश्चित ठाम पडेल महाराज. धन्यवाद महाराज. आता दादाचा शेवटचा एक प्रश्न. गहिनाथ महाराज औसेकर हे विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष आहे. त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे. आपल्या परंपरेसाठी देखील गौरवाचा क्षण आहे महाराज. हे भाग्य तुम्हाला लाभलं. त्या माध्यमातून आपण सगळ्या महाराष्ट्राला एवढंच काय सगळ्या भारताला जगाला माहीत झाला. आपली परंपरा थोर असल्यामुळे तर माहीत आहात, परंतु ही काम करायचं त्या संस्थेवर आपल्याला भाग्य मिळालं त्याच्याबद्दल आपण व्यक्त व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्रथमतः या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांच्या जिल्ह्यातला असल्या कारणाने त्यांनी माझी मंदिर समितीवर नियुक्ती केली. 2000 ते 2011 सालापर्यंत मी मंदिर समितीचा विश्वस्त होतो. त्यानंतर समिती बदलली. 2011 पासून ते 16 पर्यंत मी काही समितीचा सदस्य होतो. पण आताचे मुख्यमंत्री जर आपण सूक्ष्म जाणता राजा म्हणतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझी विश्वस्त म्हणून नियुक्ती केल्यानंतर माझ्यासाठी या तालुक्याचे आमदार अभिमन्यूजी पवार असतील, कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले असतील आणि सोलापूरचे आमदार व माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख असतील यांची इच्छा झाली की महाराजांना मंदिर समितीचे सहअध्यक्ष करावं आणि त्यांनी देवेंद्रजींना आणि फडणवीस साहेबांनी ती मान्य करून मला तिथं 2017 पासून सहअध्यक्षाची सेवा करायची संधी मिळाली. मी तिथं सहअध्यक्ष म्हणून कधीच काम केलं नाही आणि करणार नाही. मी तिथे एक वारकऱ्यांचा सेवक, वारकऱ्यांचा पाईक म्हणून मी तिथं सेवा करत आलो आहे आणि करत राहणार आहे. आजही रस्त्यात जर काही एखादा कागद पडला तर मी कधीही कर्मचाऱ्याला सांगत नाही की तू कागद उचल. मी उचलतो आणि कागद मला खिशात ठेवतो. देवळातली जे कागद पडलेला असतो ते काम नसतं, ती सेवा असते. ती सेवा जर आपण करत गेलो तर आपलं भाग्य आहे. माझं खूप मोठं नशीब आहे की या मंदिरे समितीला जतन संवर्धन करायचं काम याच समितीला प्राप्त झालं. कारण आजपर्यंत धोरणाचं स्ट्रक्चरल ऑडिट कधीच झालं नाही. ते स्ट्रक्चरल ऑडिट करायचं भाग्य या मंदिर समितीला लागलं. इतकंच म्हणेन की माणसाच्या मनाच्या इच्छेत काय असेल ते होते का नाही मला माहिती नाही, पण देवाच्या इच्छेत जर असेल तर निश्चितपणे तेच घ्या. महाराज औसेकर महाराजांची परंपरा जी आहे ही संत परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या मनामध्ये काही कल्पना असतील किंवा काही संकल्प असतील. याच्यामध्ये असं आहे की जो गादीवर विराजमान असतो तो पुढे गादीवरचा एक अधिकारी निवडत असतो. त्यांना नियमाची बंधन आहे. गादीवर असतो खूप आमच्याकडे नियमाची बंधन. तो प्रचार प्रसार आपले फड परंपरेची माणसं तयार करतात. त्यांना कीर्तन करायला पाठवतात, त्यांना पारायण करायला पाठवतात, त्यांना भजन शिकवायला पाठवतात, भजन करायला पाठवतात. अनेक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करायला पाठवतात. म्हणजे वीरनाथ महाराज हे मुख्य. वीरनाथ महाराजांच्या नंतर मल्लप्पा महाराज म्हणतात. मल्लप्पा महाराजांना आमच्या घरात खूप मोठी कीर्ती आहे. मल्लप्पा महाराजांनी त्या काळात काशीत उत्सव केला आणि मल्लप्पा महाराजांनी हैदराबादला निजामाच्या राजकारणात जे आता जे आपण तेलंगणा आहे त्या हैदराबादला यवन वस्तीमध्ये महाराजांनी उत्सव केला. तोही खूप मोठा उत्सव केला. मल्लप्पा महाराजांची कीर्ती खूप मोठी आहे. मल्लप्पा महाराजांच्या नंतर दास वीरनाथ महाराज गादीवर बसले. त्याच्यानंतर आमचे सद्गुरू समर्थ ज्ञानेश्वर महाराज गादीवर बसले. वयाच्या 9व्या वर्षी गादीवर बसले. महाराजांनी अमेरिकेला जाऊन महाराजांच्या नंतर मला आणि आदरणीय गुरुबाबा महाराजांना दोघांनाही अमेरिकेला जायचा आम्हाला योग प्राप्त झाला. आम्ही लंडन आणि अमेरिका या दोन्हीमध्ये मिळून 5 महिने आम्ही परदेशात आम्ही होतो. तिथल्या लोकांशी आपण संवाद साधून अध्यात्माचं जास्तीत जास्त विचार प्रसार संगोपन करायचा आम्ही तिथं प्रयत्न केला.
ज्ञानेश्वर महाराजांनी खूप समर्थपणे गादी चालवली. दत्त पौर्णिमेला महाराजांचंच देहावसान झालं. त्याच्यानंतर गुरुबाबा महाराजांना गादीवर बसवलं गेलं. तर मी आणि आदरणीय गुरुबाबा महाराज आम्ही दोघं मिळून कलेक्टिव्हली आम्ही काम करतो. मला एवढं स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं, अजूनही आमच्या दोन्ही भावामध्ये कसल्याही प्रकारची तक्रार नाही. कारण अध्यात्मात जेव्हा आम्ही बघतो तक्रारी बऱ्याच होत असतात, पण अध्यात्म असं सांगतो की आपण 4 पावलं मागं सरकायचं. त्याच्यामुळे पुढची जी परंपरा आहे ती अतिशय प्रगल्भतेनं ही परंपरा चालते. सगळ्या उत्सवाला किमान 5-50 हजारच्या वर समाज येतो. चक्री भजन या घराण्याचं फार अतिशय देखणं असं चक्री भजन असतं. ते प्रातस्मरणीय गुरुबाबा महाराज करतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं गुरुबाबा महाराज चक्री भजन. त्याच्यामुळे आज संस्थानाचा किमान 4-1 लाखाच्या आसपास शिष्यवर्ग संपूर्ण ठिकाणी विखुरलेला आहे, पसरलेला आहे. त्याच्यामुळे संस्थांचं काम, धर्माचं काम, वारकरी संप्रदायाचं काम खूप जोमात आणि नेटात चालू आहे असं म्हणतो महाराज. आपण खूप वेळ दिला आणि आपल्या परंपरेचं महाराष्ट्रीय लोकांना त्याबरोबर जगभरातल्या लोकांना देखील माहिती दिली. त्याबद्दल मी आपलं व्यक्तिशः आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. जाधवजी, खरं तर आम्ही आपले आभार मानले. आम्ही तर धर्माचं काम जन्मल्यापासून आम्ही करतच असतो. आम्ही काम करतो, पण आपण मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून हा धर्म टिकला पाहिजे. या धर्माचे, या परंपरेचे, या संप्रदायाचे विचार पुढे सगळ्या परमार्थ करणाऱ्या लोकांना उपयुक्त झाले पाहिजे. यासाठी आपण एका शासनाच्या मोठ्या हुद्द्यावर असताना सुद्धा आज आपण वेळ काढता, एवढा मोठा सेटअप घेऊन येता, स्वतःच्या पैसे एवढे मोठे आपण खर्च करता. गाडीचं डिझेल असेल, गाडीचं पेट्रोल असेल, हा सगळ्या सेटअपचा खर्च असेल, ते तुम्ही स्वतःहून करता. त्यामुळे तुम्ही आम्हाला धन्यवाद देऊ नका, मीच आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि वारकरी संप्रदायाच्या आणि औषा नाथ परंपरेपासून मनापासून आपले आभार मानतो. रामकृष्ण. असाच लोभ आणि प्रेम राहू दे, आशीर्वाद असू दे. रामकृष्ण. महाराष्ट्रातील थोर संत परंपरेमध्ये ही जी संत परंपरा आज आपण पाहिली, औसेकर महाराजांची संत परंपरा, वीरनाथ महाराजापासून सुरू झालेली संत परंपरा समृद्ध होत गेली आणि बल्लप्पा महाराज आणि आता गहिनीनाथ महाराज यांच्यासारखे संत या परंपरेला लाभलेले आहेत. हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. यासारख्या संत परंपरा महाराष्ट्राला समृद्ध करत आहेत आणि ज्ञानदेवाचं पसायदान घराघरामध्ये घेऊन जात आहेत. याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे. अशाच प्रकारच्या संत परंपरा आपण पुढेही पाहत राहणार आहोत. आज इथे थांबतो. राम कृष्ण हरी.